विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच्या भागामध्ये आपण लसावी आणि मसावी याची ओळख करून घेतली। आज आपण या लसावी आणि मसावी बद्दल विस्तृत आणि सोप्या भाषेमध्ये माहिती बघणार आहोत। ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची अशी माहिती आहे आणि हमखास शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये आणि बाकीच्या नोकरीसाठी असणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे याच्यापैकीच असतात। त्याच्यामुळे काळजीपूर्वक हा भाग आपल्याला अध्ययन करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आज आपण लसावी आणि मसावी याबद्दल जरा आणखी विस्तृत थोडीशी माहिती बघू। तर पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, दोन क्रमवार नैसर्गिक संख्येचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो। कधी कधी आपल्याला स्पर्धा परीक्षेचा ज्यावेळेस आपण परीक्षा देणार असतो त्यावेळेस वेळ कमी असतो आणि वेळ कमी असल्या कारणानं आपल्याला हे पटकन जर हे माहित असेल तर आपल्याला उत्तर शोधायला एकदम सोपं जातं। त्याच्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं, जर दोन क्रमवार नैसर्गिक संख्या असतील त्याचा जर लसावी विचारला असेल तर पटकन गुणाकार करून टाकायचा। उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, आता क्रमवार नैसर्गिक संख्या कोणत्याही घ्या, आपण घेतली आता इथं 12 घेतली आणि त्याच्यानंतरची पुढची घेतली आपण 13, या दोन्हीचा गुणाकार करा। 12 ला 13 ला गुणायचंय, 12 1 12 12 24 12 36 ला 6 6 4 3, 12 1 12 3 15 म्हणजे या आपल्या 12 व 13 चा लसावी किती आला? 156। कधी लक्षात ठेवायचं, क्रमवार जर नैसर्गिक संख्या असतील आणि त्यांचा जर लसावी विचारला असेल तर लगेच गुणाकार करून टाकायचा। हे त्याचा काय असणार आहे? लसावी असणार आहे। आपला वेळ पण वाचणार आणि आपले मार्क सुद्धा कटणार नाहीत। आणखी एक उदाहरण घेऊ, सोपं एकदम। क्रमवार संख्या 9 गुणिले 10 नैसर्गिक संख्या क्रमवार आहे। 9 आणि 10, 9 आणि 10 चा गुणाकार, यांचा लसावी विचारला असेल तर 9 10 90। इतकं विद्यार्थी मित्रांनो सोपं आहे। जर क्रमवार नैसर्गिक संख्या जर लसावी विचारला असेल तर त्यांचा काय असतो? गुणाकार असतो। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचंय, जर दोन सहमूळ संख्यांचा लसावी हा सुद्धा त्यांचा गुणाकारच असतो। पण तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, सहमूळ म्हणजे काय? की ज्यांना फक्त ती संख्या आणि 1 यानच भाग जातो, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे कोणते दुसरे अवयव नसतात, त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात। उदाहरण आपण बघू, उदाहरणार्थ 12 व 17 चा लसावी। आता 12 व 17 चा लसावी ह्या दोन्ही सहमूळ संख्या आहेत, कारण याच्यामध्ये कोणता दुसरा अवयव सारखा नाही। आपण एकदा उदाहरणार्थ बघू, सहमूळ संख्या तुमचा क्लिअर होऊन जाईल, डाऊट क्लिअर होऊन जाईल। आता 12 चे अवयव आपण बघू। 12 चा कोणत्या संख्येचा अवयव घेतले आपण? 1 2, हे जे विभाज्य आहे ते आपण बघू इथं। 1 2 2 न भाग जातो, 3 न भाग जातो, 4 न भाग जातो, 6 न भाग जातो आणि 12 न भाग जातो। 17 चे बघू आपण। 17 मध्ये 1 आणि 17 कोणत्याच पाड्यामध्ये 17 येत नाही, म्हणजे याचे जे सामायिक अवयव आहेत हे 1 आहे आणि 1 आहे। बाकी कोणताच अवयव अजिबात सारखा नाही। 2 खाली नाही, 3 नाही, 4 नाही, 6 नाही, 12 नाही, इथं 17 इथं वर अजिबात 17 नाही। या संख्येला सहमूळ संख्या म्हणतात। अशा प्रकारच्या सहमूळ संख्येचा सुद्धा लसावी कसा असतो? त्यांचा गुणाकार असतो। म्हणून आपण इथं 12 गुणिले 17, 12 नाही तर आपण भाग देऊ। 12 7 84 ला 4 चा 4 8, 12 1 12 8 20, 204 म्हणजे 12 आणि 17 चा लसावी किती आला? 204। विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, जर क्रमवार नैसर्गिक संख्या असतील किंवा दोन सहमूळ संख्या असतील यांचा जर लसावी विचारला तर कधीही त्या दोन संख्येचा काय करायचा? लसावी। त्याच्यानंतर लसावीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, जर दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी विचारला असेल तर हा सुद्धा त्यांच्या गुणाकाराच्या निम्मा असतो। निम्मा म्हणजे काय? अर्धा। जर आपल्याला असा प्रश्न विचारला 16 व 18 चा लसावी किती, तर विद्यार्थी मित्रांनो 16 आणि 18 ह्या क्रमवार समसंख्या आहेत। मग यांचा जो लसावी आहे तर यांच्या गुणाकाराचा कसा असतो? निम्मा असतो। एकदम सोप्या भाषेमध्ये हे 16 गुणिले 18 भागिले 2, भागिले 2 का? कारण निम्मा, निम्मा म्हणजेच काय? अर्धा। भाग तोडा, 2 1 2 92
18 आणि 16 9 ला पुन्हा 16 9 144 म्हणजे 16चा आणि 18चा यांचा जो लसावी असतो तो त्यांचा काय असतो निम्मा असतो. कसा असतो निम्मा. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जर दोन क्रमवार नैसर्गिक संख्येचा लसावी विचारला असेल तर त्यांचा काय करायचा गुणाकार करायचा. दोन जर समूळ संख्या असतील त्यांचा सुद्धा जर आपल्याला लसावी विचारला त्यांचा पण गुणाकार करायचा. फक्त इथं दोन क्रमवार समसंख्याचा जर विचारला असेल तर काय करायचा त्या दोन्हीचा गुणाकार आणि त्यांचं निम्म करायचं म्हणजे 2 भाग द्यायचा. तुम्ही म्हणता जर समसंख्याचा दिलाय आणि क्रमवार विषम संख्येचा असेल तर त्यांचा गुणाकार वजा 1 करायचा. दोन क्रमवार विषम संख्येचा जर आपल्याला विचारलं की लसावी किती आहे, समजा आपल्याला असं विचारलं 13 आणि 15चा लसावी तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ही जी मधली संख्या आहे 14 याचा वर्ग संख्या घ्यायचा आणि वजा 1 करायचं. वर्ग संख्या घ्यायचा आणि वजा 1 करायचं म्हणजे आपल्याला याचं उत्तर लगेच मिळतं. 13 आणि 15 मधली संख्या कोणती याच्यातली 14 आहे. 14चा वर्ग घ्यायचा. 14चा वर्ग किती आहे 196 वजा 1 बरोबर 195. हा क्रमवार विषम संख्येचा जो लसावी आहे ते काढत असताना जर क्रमवार विषम संख्या दिली असतील तर मधली संख्या बघायची आणि त्या मधल्या संख्येची जी वर्ग संख्या आहे ती घ्यायची. त्याच्यातून काय करायचं फक्त 1 वजा करायचा म्हणजे आपल्याला लगेच लसावी येणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लसावीच्या बाबतीत अशा स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न आहेत. एकदम चुटकीसरशी एकदम काही सेकंदामध्ये आपल्याला उत्तर मिळतात. त्याच्यानंतर अशीच माहिती आपण मसावी बद्दल घेऊ. तर इथं सुद्धा दोन सहमूळ संख्येचा मसावी किती असतो 1 असतो. आता सहमूळ संख्या म्हणजे काय इथं आपण बघितलं होतं की ज्याचे जे विभाजक आहे ते फक्त 1 आणि 3 संख्या असते त्याला सहमूळ संख्या असे म्हणतात. हेच उदाहरण आपण इकडे घेऊ. 12 व 17चा मसावी 1 असतो कारण आपण जर सोडून बघितलं हे 12चे अवयव काय आहेत 1 पुन्हा 2 3 न पण भाग जातो 4 न पण जातो 6 न पण 12 न आणि 17ला पण 1 आणि फक्त 17. त्याच्यामध्ये ह्याच्यातला सगळ्यात मोठा जो विभाजक आहे तो कोणता आहे 1 आहे. म्हणून जर सहमूळ संख्या दिलेल्या असतील तर त्यांचा जो मसावी काय असतो 1 असतो. किती असतो 1. दोन क्रमागत नैसर्गिक संख्येचा सुद्धा मसावी किती असतो 1 असतो. उदाहरण बघू आपण. क्रमवार संख्या 9 आणि 10. आता 9च्या आपण इथं अवयव बघू. 9 ला कोणत्या संख्येने भाग जातो 1 3 9. 10 ला 1 2 5 10. याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोणता इथं सामायिक 1च आहे म्हणून बाकीचा कोणताच अवयव विभाजक कसा आहे सारखा नाही. म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं की दोन क्रमागत नैसर्गिक संख्येचा मसावी किती असतो 1 असतो. याच्यानंतरचा पुढचा भाग आहे दोन क्रमागत समसंख्येचा मसावी किती असतो 2 असतो. इथं काय केलं होतं आपण लसावी काढताना त्यांचा गुणाकार आणि निम्म. पण इथं तसं करायचं नाही. लक्षात ठेवायचं दोन क्रमागत समसंख्या जर विचारलं मसा विचारलं असत की लगेच पर्याय 2 दिसलं की 2 आपलं उत्तर असलं पाहिजे. ते आपण इथं स्पष्टीकरणासहित बघू. 16 व 18 क्रमागत समसंख्या याचा जो मसावी आहे तो किती असतो 2 असतो. आपण स्पष्टीकरण करून बघू. एक वेगळी पद्धत बघू किंवा अवयव काढू आपण याचे. आता 16 आहे 2 न भाग जातो 1 न 2 न पुन्हा 3 च्या पाठी 4 चौक 16 पुन्हा 8 2 16 16 1 16 पुन्हा 18 1 2 3 च्या पाड्यात येतो पुन्हा 6 च्या पाड्यात 9 च्या पाड्यामध्ये आणि पुन्हा 18. आता याच्यामध्ये मोठ्यात मोठा विभाजक कोणता आहे बघू. समान असणारा सामायिक असणारा बघा. इथे 1 आहे इथं पण 1 आहे इथं 2 आहे इथं 1 2 आहे. इथं आहे का बाकीचं पुन्हा कोणता सारखा अवयव अजिबात नाही. म्हणून याच्यामध्ये 16 आणि 18 या दोन क्रमवार समसंख्येचा मसावी किती आला विद्यार्थी मित्रांनो 2 आला. कोणतीही क्रमवार समसंख्या घ्या त्यांचा मसावी किती असतो 2 असतो. आणखी एक उदाहरण घेऊ आपण. 24 आणि त्याच्या पुढची क्रमवार समसंख्या कोणती आहे 26. यांचा जर आपण
मसावी घेतला तर तो काय असतो, मसावी 2 असतो. म्हणून आपण इथं यांना भाग देऊ. लहान संख्या 2, 2च्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या येतात, 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 2 3 6. आता 12 ला 13 ला कोणत्या संख्येने भागातो का विद्यार्थी मित्रांनो, नाही जात. म्हणजेच आपला मसावी किती झाला, 2 झाला. सामायिक अवयव कोणता झाला, 2 झाला. अशा प्रकारे 2 क्रमांक समसंख्येचा मसावी किती असतो, 2 असतो. विद्यार्थी मित्रांनो, शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न हे अशा असतात. त्याच्यामुळे ह्या जर ट्रिक्स तुम्हाला माहित असतील, हे जर पॉइंट तुम्हाला माहित असतील, तर तुमचं उत्तर असं सेकंदामध्ये उत्तर येतं. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच नवनवीन आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ आज आपण आणखी करणार आहोत. त्याच्यामुळं कीप वॉचिंग.